पण याच जजमेंटमध्ये एकोपा करण्याच्या ऐवजी विभक्तपणा आणण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। हा जो बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय मासला हेट्रोजिनियस मास असं म्हटलं, त्यांनी असं म्हटलं की आम्ही या हेट्रोजिनियस मासमध्ये काही मुद्द्यांवरती एकमत आणलेलं आहे आणि हे एकमत यापुढे चालत राहिलं तर इंटरनल कॉन्फ्लिक्ट जे आहेत, मतभेद जे आहेत, हे काळाच्या ओघामध्ये ऍडजस्ट होत जातील आणि जे कन्व्हर्जन्सचा मुद्दा संविधानाच्या मार्फत आम्ही आणलेला आहे त्या मार्फत हा देश आपल्या पायावरती त्या ठिकाणी उभा राहू शकतो, अशी असणारी परिस्थिती आहे। पण याच जजमेंटमध्ये एकोपा करण्याच्या ऐवजी विभक्तपणा आणण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। मी दुर्दैवाने असं म्हणेन की सुप्रीम कोर्ट